हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शहा सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या सायन्स बाय शहा सर या युट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आज मी आपल्याकरिता घेऊन आलेलो आहो MPSC कंबाईन गट ब व ग साठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स। विद्यार्थी मित्रांनो, आपली परीक्षा ही 4 तारखेला आहे, त्यासाठी हे प्रश्न जे आहेत ते अतिशय उपयुक्त ठरेल। चला विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया आपले प्रश्न। आजचा जो आपला पहिला प्रश्न आहे तो आहे, पाण्यातील कठीणता काढण्यासाठी जी क्रिया करतात किंवा वापरतात त्यास काय म्हणतात? म्हणजेच काय? द प्रोसेस यूज फॉर रिमूव्हल ऑफ वॉटर हार्डनेस। काय हार्डनेस? वॉटरची हार्डनेस रिमूव्ह करण्यासाठी। कोणाची हार्डनेस म्हटलं त्यांनी? वॉटरची हार्डनेस। म्हणजे पाण्याचा जो जडपणा आहे तो दूर करण्यासाठी, रिमूव्ह करण्यासाठी, काय पाण्याची कठीणता दूर करण्यासाठी कोणती मेथड वापरली जाते? या प्रश्नाचं जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे कोणतं? नन ऑफ दिस। नन ऑफ दिस म्हणजे पहिला पर्याय आहे झिओलाइट। झिओलाइट प्रोसेस। पहा, झिओलाइट प्रोसेस बद्दल सांगतो तुम्हाला की झिओलाइट प्रोसेस जी आहे ती वॉटर हार्डनेस रिमूव्ह करण्यासाठी वापरली जाते। लक्षात ठेवायचं आहे कोणती मेथड आहे? झिओलाइट प्रोसेस। यामध्ये झिओलाइट म्हणून रेझिन वापरला जातो। काय वापरला जातो? रेझिन। त्यानंतर ही दुसरी मेथड आहे पहा, ओस्टवाल्ड प्रोसेस। ओस्टवाल्ड प्रोसेसनी काय बनवलं जातं हे पाहण्याऐवजी पहिले हेबर प्रोसेस पाहूया। हेबर प्रोसेसनी काय बनवलं जातो तर लक्षात ठेवजा, अमोनिया बनवतात। काय बनवतात? अमोनिया। अमोनिया कोणत्या प्रोसेसनी बनवला जातो तर लक्षात ठेवजा, कोणतं? हेबर प्रोसेस। आणि नंतर तोच अमोनिया वापरून इथं काय वापरला जातो? तोच अमोनिया वापरते आणि त्या अमोनियापासून HNO3 म्हणजेच नायट्रिक ऍसिड, नायट्रिक आम्ल बनवलं जातं। कोणत्या प्रोसेसनी? ओस्टवाल्ड प्रोसेसनी। बघा, मी तुम्हाला 2 महत्वाच्या प्रोसेस जिओलाइट सोबत सांगितलेल्या आहेत। एक कोणती होती? हेबर प्रोसेस। हेबर प्रोसेसनी काय बनवतात? अमोनिया। लक्षात ठेवजा। आणि ओस्टवाल्ड प्रोसेसनी काय बनवतात? नायट्रिक ऍसिड। आणि हे नायट्रिक ऍसिड कुठे वापरले जाते? मग रासायनिक खतांमध्ये वापरले जाते। कळालं? झिओलाइट प्रोसेसनी पाण्याची कठीणता दूर केली जाते। कोणती प्रोसेस? झिओलाइट प्रोसेस। अजून कोणती प्रोसेस आहे का ज्याच्याने आपण पाण्याची कठीणता दूर करू शकतो? येस आहे। आपण जर का सोड्याचा उपयोग केला, Na2CO3 दॅट इज सोडियम कार्बोनेट, सोडियम कार्बोनेट वापरून सुद्धा आपण पाण्याची हार्डनेस रिमूव्ह करू शकतो। अजून 2-3 मेथड आहेत, त्या तुम्हाला 11वीच्या पुस्तकात पाहायला मिळतील। विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्न जो होता हा अतिशय महत्वाचा प्रश्न होता। आता पहा, मी तुम्हाला ही अमोनिया बनवण्याची प्रोसेस डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो। लक्ष द्या, काय होतं की वातावरणामध्ये जो नायट्रोजन गॅस आहे, हा नायट्रोजन गॅस वातावरणामधल्या हायड्रोजन गॅस सोबत कंबाईन होतो आणि काय बनवतो? अमोनिया बनवतो, NH3। तुम्ही मला सांगा, फक्त ही प्रोसेस अशीच होते का? नाही, या प्रोसेससाठी एक विशिष्ट प्रकारचा कॅटलिस्ट लागतो, दॅट इज कॉल्ड आयरन। कोणता लागतो? आयरन, Fe। लक्षात ठेवजा, हेबर प्रोसेस मध्ये कोणता कॅटलिस्ट वापरला जातो? प्रश्न विचारतात तर काय म्हणसाल? Fe वापरला जातो। हेबर प्रोसेस मध्ये कोणता कॅटलिस्ट वापरला जातो? Fe। सर्वांनी लक्षात ठेवजा, Fe कॅटलिस्ट वापरला जातो कोणत्या प्रोसेस मध्ये? हेबर प्रोसेस मध्ये। या रिएक्शनला बॅलन्स सुद्धा आपल्याला करायचं आहे। कसं करसाल? बोला। NH3 आहे, इथं नायट्रोजन किती आहे? 1। इथं नायट्रोजन किती आहे? 2। मग मी याला 2 करायचा प्रयत्न करतो। 2 नायट्रोजन करण्याच्या चक्करमध्ये मी हायड्रोजन किती करून बसलो? 6। इथं हायड्रोजन किती आहेत? 2। मग मला याला 6 करावं लागेल, मग मी याच्या समोर काय लावणार? 3। अशा पद्धतीने ही प्रोसेस होते। अमोनिया बनला। NH3 म्हणजे काय? अमोनिया। अमोनिया। आणि हा अमोनिया काय आहे कोणी विचारलं तर म्हणायचं वीक बेस आहे। काय आहे? वीक बेस आहे। आणि ह्याच्यापासूनच मग अमोनियम हायड्रॉक्साईड बनतो, NH4OH। जेव्हा हा अमोनिया गॅस, अमोनिया कोणत्या फॉर्म मध्ये राहतो? गॅस फॉर्म मध्ये राहतो। आणि तुम्हाला माहित आहे, मासे म्हणजे फिश त्यांच्या बॉडीतून काय बाहेर फेकतात? एक्सक्रीशन कशाचं करतात? अमोनियाच। आपण एक्सक्रीट काय करतो? आपण लघवीद्वारे काय बाहेर फेकतो? युरिया। तसे जे फिश असतात ते आपल्या बॉडीतून काय बाहेर फेकतात? अमोनिया। आपण अमोनियाचं कन्व्हर्जन आपल्या बॉडीमध्ये युरियामध्ये करतो बाय ऑर्निथिन सायकल। लक्षात ठेवजा, हे पण आपण आपल्या बॉडीमध्ये अमोनियाचं रूपांतर कमी पॉइझनस कंपाऊंड, त्याला आपण युरिया म्हणतो, त्याच्यामध्ये करतो। आणि ही प्रोसेस कुठे होते? आपल्या लिव्हरमध्ये।
त्या लिव्हरमध्ये आपण ऑर्निथिन सायकलद्वारे या अमोनियाचं रूपांतर युरियामध्ये करतो आणि नंतर तो युरिया आपण लघवीद्वारे बाहेर फेकतो, एक्सक्रिशन करतो. कळालं? एवढा महत्वाचा हा कंपाऊंड आहे. कळालं सर्वांना? अमोनिया एक काय आहे? वीक बेस आहे. याच्यापासून अजून एक वीक बेस बनतो, दॅट इज कॉल्ड NH4OH, अमोनियम हायड्रॉक्साईड. कोणी विचारलं की अमोनिया बनवताना कोणता कॅटलिस्ट वापरला जातो, तर म्हणायचं आयरन. चला पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, अस्थिर अणुकेंद्रामधून अल्फा कण उत्सर्जित झाल्यानंतर असे कमी होतात. झाल्यानंतर कसे कमी होतात म्हणजे काय म्हणलं? अणु अंक 2नी व अणुवस्तुमान 4नी, अणु अंक 4नी, अणुवस्तुमान 2नी, अणु अंक 4नी, अणुवस्तुमान 4नी, अणु अंक 2नी, अणुवस्तुमान 2नी. म्हणजे काय? डिटेलमध्ये सांगतो तुम्हाला, पहा, लक्ष द्या. पार्टिकल कोणता म्हटला त्यांनी? अल्फा पार्टिकल. हा एखाद्या वस्तूमधून पडत आहे म्हणजे अल्फा पार्टिकल म्हणजे काय? अल्फा म्हणजे हेलियम होतो विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेव जा. हेलियम आहे, याचा ॲटॉमिक नंबर 2 असतो, याचा ॲटॉमिक मास 4 असतो. अणुवस्तुमान किती असतं? 4. अणुअंक किती असतो? 2. म्हणजे समजून घ्या कोणता एखादा कंपाऊंड आहे, याच्या इथे कोणतरी नंबर लिहून आहे, मी समजून घ्या इथे लिहितो 12, ठीक आहे, आणि इथे लिहितो 10, किंवा मी 12 इथं 10 लिहिण्याच्या ऐवजी मी इथे लिहिल 6 लिहिलं सपोज, ठीक आहे. कार्बनच आहे हा. आता कार्बन मधून हा मला मायनस करायचा असेल, समजून घ्या इकडे चालला हा बाहेर पडत आहे, इथे 4 हेलियम आणि इथे 2. मग मला सांगा जेवढे इकडे असेल तेवढे तिकडे राहिले पाहिजे ना. मग मला सांगा इथे किती आहे? 6, तिकडे किती आहे? 2, मग उरले किती? 4. 4 इथे येईल. हेलियम वर किती आहे? 4. इथे किती आहे? 12. 12तून 4 गेले म्हणजे वर किती उरले? 8. म्हणजे इथे असा एलिमेंट येईल ज्याचा ॲटॉमिक नंबर किती असेल? 4, ज्याचा ॲटॉमिक मास किती असेल? 8. बरोबर आहे. म्हणजे हा जो कंपाऊंड आहे हा, याचा अणुवस्तुमान कितीने कमी झाला? 4ने. आणि याचा अणुअंक कितीने कमी झाला? 2ने. लक्षात ठेव जा, अणुअंक कमी होतो 2ने, अणुवस्तुमान कमी होते कितीने? 4ने. कोणता पार्टिकल मिस झाल्यावर? अल्फा. अल्फा या पार्टिकलची जी शोध आहे ते कोणी लावला होता? रदरफोर्डनी लावला होता. लक्षात ठेव जा, रदरफोर्ड. अजून कोणते कोणते पार्टिकल असतात? बीटा पार्टिकल असतात, अजून गामा पार्टिकल असतो, अजून काय असतं? न्यूट्रॉन असते, अजून फोटॉन असतात. लक्षात ठेव जा, बीटा म्हणजे बीटा लिहायचं -1 खाली वर 0, गामा म्हणल्यावर वर पण 0 खाली पण 0. त्याच्यावर कोणते 4 धनप्रभार ऋणप्रभार काहीच राहत नाही. कोणावर? गामावर. याचं कसं? न्यूट्रॉन म्हटल्यावर खाली 0 वर 1, आणि हायड्रोजन फोटॉन म्हणल्यावर वर 1 खाली 1 असं याचं राहते. कळालं? तर इथं या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते काय आहे की जो अणुअंक आहे तो कितीने कमी झाला? 2ने, आणि अणुवस्तुमान कितीने कमी झालं? 4ने. पर्याय आहे का पाहू आपण. पहा, अणुअंक 2नी, अणुवस्तुमान कितीने? 4ने. म्हणजे पर्याय क्रमांक 1, दॅट इज द ॲटॉमिक नंबर बाय 2 अँड मास नंबर बाय 4. इट इज द करेक्ट आन्सर. कळालं सर्वांना? लक्षात ठेव जा. जर बीटा पार्टिकल म्हटलं असतं त्यांनी तर काय केलं असतं आपण? बीटा पार्टिकल असेल तर जो आहे तो 1ने वाढतो रे. त्याचा कोण वाढते? अणुअंक 1ने वाढतो, कमी होत नाही. अणुअंक 1ने काय होईल? वाढेल. गामा पार्टिकलने कशावर बी कोणत्याही एलिमेंटवर काहीच परिणाम पडणार नाही जर गामा पार्टिकल काय झाला? बाहेर पडला तर. कळालं? हे अशा प्रश्न जे आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत, आणि आजकाल जे आयोग आहे ते असेच प्रश्न विचारत आहे. तर सर्वांनी हे प्रश्न पाहून जायचे. कळालं? चला पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता गामा किरणांचा गुणधर्म आहे? आताच मी सांगितलं तुम्हाला गामा किरणांबद्दल. पहिला पॉइंट पहा, यामध्ये दोन एकक धनभार असतो. म्हणजे हे चुकीचं आहे. मी आता सांगितलं गामा पार्टिकल म्हटल्यावर इथे लिहू, गामा पार्टिकल म्हटल्यावर वर पण 0 खाली पण 0, म्हणजे त्याच्यावर कोणता धनप्रभार पण नाहीये आणि ऋणप्रभार पण नाहीये. इथे लिहून आहे पहा, चौथा पॉइंट, गामा किरणांमध्ये ऋणभार असतो. म्हणजे हे पण काय रे? चुकीचं आहे. कोणता गामा किरणांचा गुणधर्म आहे? म्हणजे या चौघांपैकी कोणतं तरी एकच बरोबर आहे. हे दोन तर सरळ चुकले. आता पहा, बीटा किरणांपेक्षा आयनीकरण शक्ती 100 पट जास्त असते. कोणाची? गामाची, असं यांचं म्हणणं आहे. माझं म्हणणं आहे हे चुकीचं आहे. त्यांच्यावर विद्युत किंवा चुंबकीय क्षेत्रांचा प्रभाव पडत नाही. इट इज करेक्ट.
काऊन करेक्ट ते पण सांगण्याचा प्रयत्न करतो. पहा, गामा किरण, गामा किरण म्हटल्यावर वर पण 0 खाली पण 0. याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज नाही, निगेटिव्ह चार्ज सुद्धा नाही. हा कसा आहे? न्यूट्रल आहे. कसा आहे? न्यूट्रल आहे. याची आयनीकरण क्षमता, आयनीकरणाची क्षमता, कशाची क्षमता? आयनीकरणाची क्षमता, आयनीकरण, आयनीकरणाची क्षमता कशी असते? सर्वात कमी असते. लक्षात ठेव जा, सर्वात कमी. सर्वात कमी म्हणजे कोणाकोणापेक्षा कमी? हा, तर याची क्षमता जी आहे ती अल्फा आणि बीटा पार्टिकल पेक्षाही कमी असते. कोणाची? गामा पार्टिकलची. आज जर का मी आयनिक क्षमतेची जर का ऑर्डर लावली ना, तर सर्वात जास्त आयनिक क्षमता कोणाची असते? अल्फाची. त्यानंतर कोणाची असते? बीटा पार्टिकलची. आणि सर्वात कमी कोणाची असते? गामा पार्टिकलची. लक्षात ठेव जा. आणि याच्या उलट असतं पेनिट्रेशन पॉवर. कोणता पॉवर? पेनिट्रेशन, पेनिट्रेशन पॉवर, पेनिट्रेशन पॉवर, पेनिट्रेशन पॉवर सर्वात कमी असते अल्फाची, त्याच्यापेक्षा जास्त असते बीटाची, आणि त्याच्यापेक्षा जास्त असते गामाची. हे लक्षात ठेव जा. पण ही पॉवर कोणाची होती? पेनिट्रेशन. इथं काय शब्द होता? आयनीकरण. आयनीकरण म्हणजे आयनायझेशन. ठीक आहे, इथं बघा आयनायझिंग पॉवर होतं. आयनायझिंग पॉवर 100 पट नसते, सर्वात कमी असते. कोणाची? गामा रेसची. कळालं? इथं त्यांनी आयनीकरण क्षमता म्हटलं, ते सर्वात कमी आहे. त्यांनी जर का म्हटलं असं पेनिट्रेशन पॉवर 100 पट्टे जास्त आहे अल्फापेक्षा नाही बीटापेक्षा, 100% ते उत्तर खरं आलं असतं. कळालं सर्वांना? तर अशा पद्धतीनं हे प्रश्न विचारले जातात. ओके, पुढचा प्रश्न पहा. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही या माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही प्रयत्न चालू आहे हा फक्त तुमच्यासाठी चालू आहे. कळालं? चला समोर पाहूया. प्रश्न आहे, पाण्यामध्ये वायू विरघळणे ही क्रिया कोणता सिद्धांत वापरून काढतात? हा प्रश्न जो आहे हा मुख्य परीक्षेचा आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि महत्वाचा प्रश्न आहे. लक्षात द्या, यापैकी जर कोणी म्हटलं की पाण्यामध्ये वायू कशा पद्धतीनं, सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन वॉटर, म्हणजे गॅस जे काही वायू आहेत ते पाण्यामध्ये कशा पद्धतीने सोल्युबल होतात, हे जर का आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला कोणता लॉ माहित पाहिजे? हेनरीज लॉ. कोणता लॉ? हेनरी लॉ. हेनरी लॉ काय सांगतो? समोर पहा. हेनरी लॉ सांगतो की जी काही सोल्युबिलिटी आहे, ठीक आहे, सोल्युबिलिटी किंवा प्रेशर, प्रेशर जे आहे ते डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे सोल्युबिलिटीला. याला आपण असंही लिहू शकतो, प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स. इथं एक्स म्हणजे कोणी विचारलं तर म्हणायचं मोल फ्रॅक्शन. काय असते? मोल फ्रॅक्शन असते. आणि जर मी हे प्रोपोर्शनॅलिटी साइन काढलं तर P इज इक्वल टू KH इंटू एक्स, असा हा फॉर्म्युला आपल्याला मिळतो. इथे P म्हणजे काय? प्रेशर. हे झालं तुमचं काय? हा झाला प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, सोल्युबिलिटी कॉन्स्टंट, आणि एक्स म्हणजे काय? मोल फ्रॅक्शन. इथं आपण या एक्सच्या जागी एस पण वापरू शकतो. एस म्हणजे काय? सोल्युबिलिटी. कोण कोणाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असते? बोला. प्रेशर हे सोल्युबिलिटीला डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. असं कोणी सांगितलं होतं? हेनरीनी सांगितलं होतं. कोणी? हेनरी. म्हणून याला हेनरीज लॉ म्हणतात. तर लक्षात ठेव जा, कोणतंही गॅस पाण्यामध्ये कशा पद्धतीने विरघळतो हे जर कोणी सांगितलं असेल तर ते कोणत्या लॉनी सांगितलंय? हेनरीज लॉनी सांगितलंय. पहा, तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर जे होतं ते होतं पर्याय क्रमांक 2, हेनरीज लॉ. चलो, नंतर अवॅगॅड्रोचा जो लॉ आहे हा प्रेशर, प्रेशर म्हणताय मी, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर या दोघांमधलं माहिती देतो. व्हॉल्यूम आणि टेम्परेचर या दोघांमधली माहिती देतो. कोण? अवॅगॅड्रोज लॉ. डार्सीज जो लॉ आहे हा विस्कॉसिटी कोइफिशियंट बद्दल माहिती देणार आहे. विस्कॉसिटी बद्दल, कशाबद्दल माहिती देणार आहे? विस्कॉसिटी. आणि हा स्टोक्स लॉ जो आहे हा फिजिक्स मधला लॉ आहे एक. कळालं? चला समोर पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, जर द्रवणात pH 1 पासून 4 पर्यंत वाढविल्यास त्यातील हायड्रोजन ची तीव्रता म्हणजेच काय? When the pH of solution increases from 1 to 4, the concentration of H positive ion. म्हणजे म्हटलं त्यांनी pH मी 1 पासून 4 पर्यंत नेत आहे.
पीएच पहिले 1 होता, मी कुठपर्यंत नेलं त्या पीएच ला 4 पर्यंत, तर त्याचा परिणाम जो आहे तो H पॉझिटिव्ह आयनवर काय पडेल? तो H पॉझिटिव्ह आयन कमी होईल, वाढेल का बराबरच राहील, रिमेन सेम, असं त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. प्रश्न पहा, ऑप्शन काय काय दिलेलं आहे? डिक्रीजेस, रिमेन सेम, इन्क्रीजेस, कॅनॉट बी स्टेटेड. तर सर्वात पहिले तुम्हाला हे सांगतो की हे चुकलेलं आहे, कॅनॉट बी स्टेटेड नाही. आपण पीएच वरून कॉन्सन्ट्रेशन ऑफ H पॉझिटिव्ह आयनची माहिती सांगू शकतो. लक्ष द्या, सगळ्यात पहिले तुम्हाला पीएच काय असतो ते सांगतो पहिले, ठीक आहे. पीएच एक स्केल आहे. पीएच काय आहे? स्केल आहे. पीएच स्केल ही 0 पासून सुरू होते तर 14 पर्यंत, ठीक आहे. मधात कुठेतरी 7 येतो. 7 जर कोणाचा पीएच जर का 7 असेल, पीएच किती असेल? 7 जर असेल तर तो कंपाऊंड न्यूट्रल असतो. कसा असतो? न्यूट्रल, ठीक आहे. जर पीएच या 7 पेक्षा कमी असेल, पीएच कसा असेल? 7 पेक्षा कमी असेल, कळलं? 7 पेक्षा कमी असेल कोण? पीएच, तर त्याला आपण ऍसिडिक म्हणतो, ऍसिडिक म्हणतो. आणि जर पीएच हा 7 पेक्षा जास्त असेल, इकडे असेल, तर त्याला आपण बेस म्हणतो. कोणताही कंपाऊंड आहे त्याचा पीएच पाहिला आपण, तो पीएच आपल्याला दिसतंय 7.4. हा, आपल्या रक्ताचा पीएच 7.4 असतो. 7.4 म्हणजे आपलं रक्त हे स्लाइटली कसं आहे? बेसिक आहे, आम्ल आहे, आम्लारी आहे. कसं आहे? आम्लारी, स्लाइटली बेसिक आपलं जे रक्त आहे ते. हा, पाण्याचा पीएच किती असतो? 7. पाणी हे न्यूट्रल असतं, कळलं? नंतर आपल्या पोटात जे स्टमक मध्ये आपल्या स्टमक मध्ये जे हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे त्याचा पीएच हा खूप कमी असतो, कळलं? खूप कमी म्हणजे 2च्या जवळपास असतो. तो स्ट्रॉंग ऍसिड आहे एकदम. हा, आता मी याला फक्त पीएच स्केल सांगितली तुम्हाला. पीएचचा आणि हायड्रोजनचा जो संबंध आहे तो सांगितला का? नाही. सांगण्याचा प्रयत्न करतो, पहा, लक्ष द्या. पीएच म्हणजे काय? कोणी जर म्हटलं पीएच म्हणजे काय, तर म्हणायचं मायनस किंवा निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H पॉझिटिव्ह आयन मीन्स पीएच. पीएच म्हणजे काय? मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H पॉझिटिव्ह आयन. याचा अर्थ हे होतो, जर पीएच वाढला तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ H पॉझिटिव्ह आयन हे कमी होतं. काय होते? कमी. काऊन कमी होते? इथे मायनस साईन दिसतोय का विद्यार्थी मित्रांनो? पहा, मायनस साईन म्हणजे इथून समजते आपल्याला, जर पीएच वाढत असेल तर हा H पॉझिटिव्हचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते काय होईल? कमी होत जाईल. तुम्ही कोणाचाही पीएच काढू शकता जर तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन ऑफ H पॉझिटिव्ह आयन माहित असेल तर, कळलं? आणि अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला, लक्षात ठेवा. पीएच असतो तशाच प्रकारे पीओएच सुद्धा असतो. काय असतो? पीओएच. आणि या पीएच आणि पीओएच या दोघांची जी बेरीज येते ती नेहमी 14 येते. पीएच प्लस पीओएच इज ऑलवेज इक्वल टू 14. हे सुद्धा तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवायचं. हा सुद्धा जो हे जे प्रश्न होतं, हा प्रश्न 12वीचा आहे. 12वीच्या आयोनिक इक्विलिब्रियम नावाच्या चॅप्टर मधला आहे. महत्वाचे प्रश्न मी आज तुमच्या या सेशन मध्ये घेत आहे विद्यार्थी मित्रांनो. सर्वांनी लक्ष द्या आणि पूर्ण व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा. पहा, पुढचा प्रश्न आहे आपला. आता याचं उत्तर नाही पाहिलं का आपण? मग याचं उत्तर काय येईल सांगा? पीएच काय करताय? 1 पासून 4 पर्यंत म्हणजे वाढत आहे. म्हणजेच काय होईल रे? जे कॉन्सन्ट्रेशन आहे हायड्रोजन आयनचं ते कमी होत जाईल. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं करेक्ट उत्तर आहे. पुढचा प्रश्न, आम्ल पर्जन्याचा समूह डॅश डॅश पेक्षा कमी असतो. किती पेक्षा कमी असतो? सर्वांना वाटते की आम्ल पर्जन्य म्हटल्यावर 7 पेक्षा कमी असायला पाहिजे, पण हे 7 हे जे उत्तर आहे ते चुकीचं आहे. याचं करेक्ट उत्तर जे आहे ते आहे 5.7. लक्षात ठेवायचं सर्वांनी. आम्ल पर्जन्याचा समूह 5.7 पेक्षा कसा असतो? कमी असतो. आता आम्ल पर्जन्य म्हणजे काय? ऍसिड रेन म्हणजे काय? तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न करतो. पहा, आता गाड्या आहेत, कार आहे, 2 व्हीलर आहे. या गाड्यांमधून धूर बाहेर पडतो, बरोबर आहे. त्या धुरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस असतात. त्याच्यातला कोणता गॅस आहे? सल्फर डायऑक्साईड, SO2. अजून कोण? NO2. हे गॅसेस हे तर विमानातून बाहेर पडतात. विमानाच्या धुरामध्ये NO2 राहतो आणि गाड्यांच्या धुरामध्ये हा SO2 राहतो. हा SO2 पहिले ऑक्सिडाइज होतो. ऑक्सिडाइज होतो म्हणजे SO2 चं रूपांतर पहिले कशामध्ये होते? SO3 मध्ये. हे सल्फर डायऑक्साईड, हे सल्फर ट्रायऑक्साईड.
नंतर हा सल्फर ऑक्साईड जो आहे वातावरणामध्ये किंवा ढगामधल्या पाण्यासोबत कंबाईन होतो. हे H2O आणि हे SO3 हे दोघेही कंबाईन होतात. पहा इथला H2 लिहिणार मी पहिले, नंतर S लिहिणार, लिहिला. आता मला सांगा ऑक्सिजन किती उरलेत? हे 3 आणि हे 1 म्हणजे किती? 4. H2SO4 बनला म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड. तर लक्षात ठेव जा ऍसिड रेन मध्ये कोणता ऍसिड असतो? सल्फ्युरिक ऍसिड. दुसरं हा NO2 हा सुद्धा काय करतो? पाण्यासोबत कंबाईन होतो. कुणासोबत कंबाईन होतो? पाण्यासोबत. याचं ऑक्सिडेशन होत नाही. हा NO2 डायरेक्टली कंबाईन होतो कोणासोबत? पाण्यासोबत. सरळ सरळ लिहा. HNO3 काय बनवतो? नायट्रिक ऍसिड. हे H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड आणि HNO3 म्हणजे कोणता ऍसिड? नायट्रिक ऍसिड. आणि H2SO4 म्हणजे कोणतं? सल्फ्युरिक ऍसिड. ठीक आहे, लक्षात ठेव जा. H2SO4 चं स्ट्रक्चर कसं असतं लक्ष द्या. इट इज द स्ट्रक्चर ऑफ सल्फ्युरिक ऍसिड. H2S आणि O किती आहेत? 4. कळलं? हे स्ट्रक्चर आहे कोणाचं? सल्फ्युरिक ऍसिडचं. आणि या सल्फ्युरिक ऍसिडलाच किंग ऑफ केमिकल म्हणतात. किंग ऑफ काय? केमिकल. आणि हेच जे आहेत ते बॅटऱ्यामध्ये भरलं जातं. बॅटरी जी असते का आपली, बॅटरीमध्ये हेच असतं. ठीक आहे. नंतर हे नायट्रिक ऍसिड. नायट्रिक ऍसिडचं तर भयानकच आहे. पहा HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि नायट्रिक ऍसिड या दोघांचं कॉम्बिनेशन किती रेशो मध्ये? हे 3 मॉलिक्यूल. जर तुम्ही 3 ml HCl घेतलं आणि 1 ml काय घेतलं? नायट्रिक ऍसिड, या दोघांच्या कॉम्बिनेशनला काय म्हणतात? ॲक्वारेजिया. ॲक्वारेजिया म्हणतात. आणि ॲक्वारेजिया जो आहे तो गोल्डला सुद्धा डिझॉल्व करू शकतो. गोल्ड, सोनं. कळलं? तर ॲक्वारेजिया कशाने बनवतात? प्रश्न विचारू शकतात. ॲक्वारेजिया इज अ कॉम्बिनेशन ऑफ हायड्रोक्लोरिक ऍसिड अँड नायट्रिक ऍसिड. पण या दोघांचं प्रमाण किती पाहिजे? 3:1. लक्षात ठेव जा. HCl चे 3 मॉलिक्यूल पाहिजेत तर नायट्रिक ऍसिडचा एकच मॉलिक्यूल पाहिजे. कळालं सर्वांना? आपण हे आम्ल पर्जन्यावरून इथं आलो. तर आम्ल पर्जन्यामध्ये किती होते? किती गॅस राहतात? 2 वेगवेगळ्या प्रकारचे ऍसिड राहतात. कोणकोणते? एक नायट्रिक ऍसिड आणि दुसरं कोणतं? सल्फ्युरिक ऍसिड. कळालं सर्वांना? पहा प्रश्न एक वेळेस पाहून घ्या. आम्ल पर्जन्याचा जो समूह आहे तो किती असतो? 5.7 असतो. कळालं? चला पुढे वळूया. पुढचा जो प्रश्न आहे आपला तो आहे खालीलपैकी कोणते मूलद्रव्य धातू सदृश्य आहे? धातू सदृश्य म्हणजे काय? मेटॅलॉइड आहे. कोणता याच्यापैकी मेटॅलॉइड आहे? पहिली गोष्ट महत्वाचं म्हणजे पहा आपण पूर्ण पिरियडिक टेबल बद्दल पाहूया. पिरियडिक ऑडिक टेबल. विद्यार्थी मित्रांनो, पिरियडिक टेबल मध्ये कोणी दिला होता? पिरियडिक टेबल हेनरी मोझलीनी. कोणी दिला होता? हेनरी मोझली. लक्षात ठेव जा. जो मॉडर्न पिरियडिक टेबल आहे तो आपल्याला कोणी दिला? हेनरी मोझलीनी. आणि त्या मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये टोटल एलिमेंट्स किती आहेत? 118. तर या 118 एलिमेंट्सला आपल्याला 3 भागामध्ये विभागल्या जातात. किती भागामध्ये विभागले जातात? 3. याच्यामध्ये काय राहतात? मेटल्स. काय राहतात? मेटल्स. त्यानंतर नॉन मेटल्स आणि मेटॅलॉइड्स. एलिमेंट्स हे 3 प्रकारचे असतात. कोणकोणते असतात? मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटॅलॉइड्स. नॉन मेटल किती आहेत? 18 आहेत. सर्वांनी लक्षात ठेव जाय. नॉन मेटल किती आहेत? 18. मेटॅलॉइड्स किती आहेत? 7. आणि उरलेले सर्व काय आहेत? काय आहेत? मेटल. आता मला सांगा, जर 18 तुमचे नॉन मेटल आहेत, 7 तुमचे काय आहेत? मेटॅलॉइड आहेत. 18 आणि 7 म्हणल्यावर 25. आता हे 118 मधून हे 25 काय करा? मायनस करा. 8तून 5 गेले 3, 11तून 2 गेले 9. म्हणजे पूर्ण पिरियडिक टेबल मध्ये सर्वात जास्त हे काय आहेत? मेटल्स आहेत. आणि ते किती आहेत मेटल्स? 93. पूर्ण पिरियडिक टेबल मध्ये मेटल्स किती आहेत? 93. नॉन मेटल किती आहेत? 18. मेटॅलॉइड किती आहेत? 7. आणि तेच मेटॅलॉइड आपल्याला पाहायचे आहेत. पहा 7च्या 7 तुम्हाला सांगतो मी. सर्वात पहिले बोरॉन. काय? बोरॉन. अजून सिलिकॉन. अजून
एसबी, एसबी म्हणजे अँटीमनी. नंतर एस म्हणजे आर्सेनिक. अजून एसई, एसई म्हणजे सेलेनियम. नंतर टीई म्हणजे टेलुरियम. आणि पीओ पोलोनियम. 1 2 3 4 5 6 आणि 7. हे 7 जे आहेत हे मेटॅलॉइड्स आहेत. धातू सदृश्य काय आहेत? मूलद्रव्य आहेत. कळलं? कोण कोण? बोरॉन, सिलिकॉन, अँटीमनी, आर्सेनिक, सेलेनियम, टेलुरियम आणि पोलोनियम. आपण पाहूया याच्यापैकी कोणतं त्याच्यामध्ये उत्तर आहे. ॲल्युमिनियम होतं का? नाही. लीड होतं का? नाही. सिलिकॉन होता की नाही? येस, इट इज द करेक्ट आन्सर. हे कॅल्शियम जे आहे हा काय? मेटल आहे. कॅल्शियम काय? मेटल. लीड काय? आणि ॲल्युमिनियम काय? बोला. हे पण काय आहेत? मेटल्सच आहेत. हा सुद्धा काय आहे? मेटल आहे. म्हणजे उरलं कोण? फक्त सिलिकॉन. सिलिकॉन इज द ओनली मेटलॉइड अमॉंग द 4. चौघांपैकी फक्त सिलिकॉन हा एकच काय आहे? धातू सदृश्य मूलद्रव्य आहे. पुढचा प्रश्न पहा. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही माझ्या या चॅनलवर नवीन असाल, माझ्या चॅनलचं नाव आहे सायन्स बाय शहा सर, तर माझ्या या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर याच्यामध्ये काही अडचणी असतील तर ते कमेंटमध्ये मला सांगा. मी माझ्या प्रतीनं जेवढं काही होऊ शकेल तेवढा त्याचा प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करेल. पुढे पहा. आयडेंटिफाय द टाइप ऑफ फॉलोइंग केमिकल रिएक्शन. प्रश्न असा आहे की खालील दिलेली जी रिएक्शन आहे ती कोणत्या प्रकारची आहे हे त्यांनी आपल्याला विचारलं आणि ऑप्शन दिले. एक्झोथर्मिक रिएक्शन, डिस्प्लेसमेंट रिएक्शन, डिकम्पोजिशन रिएक्शन, फोटोकेमिकल रिएक्शन. 4 ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला. प्रश्न चांगला आहे की ट्वाइस KClO3 याला जर का हीट केलं तर आपल्याला पोटॅशियम क्लोराईड भेटतो आणि सोबत ऑक्सिजन मॉलिक्युल्स हवेत उडून जातात. तर ही कोणत्या प्रकारची रिएक्शन आहे असं त्यांनी आपल्याला विचारलं. कळलं? तर आपण मी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. इकडे पहा. जर तुम्हाला सोप्या पद्धतीने पहा, समजून घ्या. जर एखादी रिएक्शन असेल, अभिक्रिया असेल, त्या अभिक्रियाच्या वर एरोच्या वर असा ट्रायंगल दिसत असेल, याचा अर्थ आपण या रिएक्शनला हीट दिली. हीट काय दिली? तिला हीट देत आहात तुम्ही, म्हणजे ती रिएक्शन हीट ऍब्सॉर्ब करत असेल. आणि हीट जर जेव्हा ती ऍब्सॉर्ब करत असेल म्हणजे ती रिएक्शन जी आहे ती एंडोथर्मिक असते. कोणती असते? एंडोथर्मिक. मग इथं पर्याय काय? बोला बरं. इथं एंडोथर्मिक दिसते कुठे? नाही. पण इथं काय? एक्झोथर्मिक. म्हणजे 100% एक्झोथर्मिक नाहीये. एवढं कन्फर्म झालं. दुसरं ऑप्शन काय? डिस्प्लेसमेंट रिएक्शन. याच्याबद्दल सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. पहा, डिस्प्लेसमेंट रिएक्शन कशाला म्हणतात? हे लय भयानक आहे रे. डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणजे काय? जे काही मोठे लोक असतात ते गरिबांना दाबण्याचा, त्यांना डावलण्याचा प्रयत्न करतात. तशा प्रकारची रिएक्शन आहे. जे वर असतील, जसं की पहा पोटॅशियम वर येतो, ठीक आहे, त्याच्या खाली कोण येतो? सोडियम येतो. आणि सगळ्यात खाली कोण येते? हे गोल्ड येते बिचार. या गोल्डला सगळेजण लात मारतात धरून आणि याच्या जागी जाऊन बसतात. अशा प्रकारच्या रिएक्शनला काय म्हणतात? डिस्प्लेसमेंट रिएक्शन. म्हणजे काय? ए पहिले जोडून होता बी सोबत आणि कोण आला? सी आला. बघा, पहिले ए बी सोबत होत्या, घटघट होते एकदम. नंतर कोण आला? सी. आणि या सी न त्या बिचाऱ्या बी ले काय केलं? भरून लात मारली. ते बी गेला वाया. इकडं गेलं ते, म्हणजे उरलं काय मग आता? ए. आणि ते एला सी ते चिपकायला आता झालं जायचं, घटघट द्यायचं झालं आता. म्हणजे बी ला डिस्प्लेस केलं कोणी? सीनी. कळलं? अशा प्रकारची तुम्हाला ही अभिक्रिया दिसते का? पहा बरं, इथे फक्त एकच कंपाऊंड आहे, तिकडे किती असते? 2. म्हणजे हे डिस्प्लेसमेंट रिएक्शन सुद्धा नाही आहे. आता डिकम्पोजिशन कशाला म्हणतात ते पहा. डिकम्पोजिशन सोपा पार्ट आहे. डिकम्पोजिशन कशाला म्हणतात? लक्ष द्या. डिकम्पोजिशन म्हणजे काय? माझ्याकडे कंपाऊंड आहे सपोज ABC आणि या कंपाऊंडला जर मी हीट दिली, काय दिलं? हीट केलं किंवा लाईट दिलं, काही केलं, आणि जर हा तुटला म्हणजे ए वेगळा, बी वेगळा, सी वेगळा, अशा प्रकारे जर का झालं तर अशा रिएक्शनला काय म्हणतात? डिकम्पोजिशन रिएक्शन म्हणतात. तर पहा, आपल्या रिएक्शन मध्ये असं काही दिसतं का? हो, ट्वाइस KClO3 एकच कंपाऊंड होता ना, याला हीट दिली, ह्या 2 तुकड्यामध्ये तुटला ना. एक ट्वाइस KCl बनला आणि दुसरा काय म्हणला? थ्राइस O2, म्हणजे 2 तुकडे झाले ना याचे.
म्हणजे ही रिॲक्शन आहे, ही कोणती आहे? डिकम्पोजिशन रिॲक्शन आहे. आणि फोटोकेमिकल रिॲक्शन कशाला म्हणतात पहा बरं. फोटोकेमिकल रिॲक्शन म्हणजे तुम्हाला नेहमी ॲरोवर लाईट नावाचा शब्द दिसेल, ठीक आहे, एक तर लाईट किंवा तुम्हाला एच म्यू असं काहीतरी दिसेल. याचा अर्थ सुद्धा लाईटच होतो, याचा अर्थ सुद्धा काय होतो? लाईट. किंवा तुम्हाला युव्ही व्हिजिबल असं काही लिहून राहील, तेव्हा समजून जायचं ही जी आहे ती फोटोकेमिकल रिॲक्शन आहे. फोटोकेमिकल रिॲक्शन म्हणजे लाईटच्या प्रेझेन्समध्ये होणारी रिॲक्शन. जसं की फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस कुठं होते? क्लोरोप्लास्ट मध्ये, बरोबर. आणि क्लोरोप्लास्ट मध्ये कशामध्ये? क्लोरोप्लास्ट मध्ये असते ग्रॅना, त्या ग्रॅनामध्ये असते थॅलाकॉइड, त्या थॅलाकॉइड मध्ये असते क्वांटासोम, आणि त्या क्वांटासोम मध्ये असते काय? क्लोरोफिल ए. आणि तो क्लोरोफिल ए काय करतो? ते सनलाईट ऍब्सॉर्ब करतो आणि नंतर समोरची रिॲक्शन होते. म्हणजे जर तुम्हाला म्हणजे ती पूर्ण रिॲक्शन जी आहे फोटोसिंथेसिस, ज्यामध्ये अन्न बनवलं जातं, बरोबर आहे. जे झाडं आहेत, प्लांट्स आहेत, ते स्वतःचं अन्न स्वतः निर्माण करतात, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो? काय म्हणतो त्यांना? बोला. दे आर ऑटोट्रॉपिक. कसे असतात ते? ऑटोट्रॉपिक. ऑटोट्रॉपिक म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः निर्माण करणारे. आणि ती जी पूर्ण रिॲक्शन आहे ज्याच्यामध्ये ग्लुकोज बनतो, C6H12O6, इट इज द फॉर्म्युला ऑफ ग्लुकोज. ग्लुकोज ज्या रिॲक्शननी बनतो त्या रिॲक्शनला म्हणतात फोटोसिंथेसिस. आणि ती फोटोसिंथेसिस जी रिॲक्शन आहे ती फोटोकेमिकल रिॲक्शन आहे, कारण की ती रिॲक्शन कशाच्या प्रेझेन्स मध्ये होते? लाईटच्या प्रेझेन्स मध्ये होते. मला इथं कुठं लाईट दिसताय का बरं? नाही, म्हणजे हे सुद्धा नाहीये. पर्याय क्रमांक ओनली सी, पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं करेक्ट पर्याय आहे. कळालं सर्वांना? काही अडचण आहे का तुम्हाला या रिॲक्शन मध्ये? ठीक आहे, चला पुढे. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या समस्थानिकाला जड हायड्रोजन असे म्हणतात? जड हायड्रोजन कोणाला म्हणतात? पर्याय दिलेला आहे. ए प्रोटियम, बी ड्यूटेरियम, सी ट्रिटियम, डी वरीलपैकी कोणीही नाही. समस्थानिक. समस्थानिक म्हणजे आयसोटोप. कोणत्या आयसोटोपला? कोणाच्या आयसोटोप आहे पण हा? हायड्रोजनचा. कोणत्या आयसोटोपला? हायड्रोजनच्या हेवी हायड्रोजन म्हणतात असं त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. पहा, सगळ्यात पहिले डिटेल मध्ये आणि पूर्ण या प्रश्नाचं उत्तर पहा. सगळ्यात पहिले आयसोटोप म्हणजे काय ते सांगतो तुम्हाला. आयसोटोप कशाला म्हणतात? लक्ष द्या. सपोज मी इथं लिहिलं कार्बन. काय लिहिलं? कार्बन. बोला, कार्बनचा जो ऍटॉमिक नंबर आहे तो किती आहे? 6. परत मी कार्बन लिहिला, याचा ऍटॉमिक नंबर किती? 6. तो तर बदलणार नाहीये, ऍटॉमिक नंबर तर 6च राहणार आहे. पण याचा जो मास नंबर होता किंवा ऍटॉमिक मास हा होता 12, आणि याचा लिहिला मी किती? 14. म्हणजे मला सांगा रे, हे जे एलिमेंट आहेत, 2 एलिमेंट, यांचा ऍटॉमिक नंबर कसा आहे? सेम. पण यांचा ऍटॉमिक मास किंवा मास नंबर, यांचं काय? मास नंबर. याचा 12 आहे, याचा किती आहे? 14. म्हणजे वेगवेगळे आहेत. या दोघांना काय म्हणतात? आयसोटोप. म्हणजे हे दोघे एकमेकांचे काय झाले? आयसोटोप. अशाच प्रकारे हायड्रोजनचे सुद्धा 3 आयसोटोप असतात. लक्षात ठेवा, हायड्रोजनचे किती आयसोटोप असतात? किती? 3. किती आयसोटोप असतात? 3 आयसोटोप असतात हायड्रोजनचे. आता ते कोणकोणते ते पाहूया आपण. पहा, लक्ष द्या. पहिला हायड्रोजनचे आयसोटोप पाहायचे आपल्याला. पहिले लिहितो मी H, परत लिहितो H, आणि परत लिहितो मी H. सगळ्यांचा ऍटॉमिक नंबर किती आहे? 1 1 1. लिहिलं? पहा पुढे, या हायड्रोजनचा जो मास नंबर आहे तो किती आहे? 1. याचा किती आहे? 2. आणि याचा किती आहे? 3. कळालं? हे तीनही एकमेकांचे काय आहेत? आयसोटोप आहेत. काऊन? कारण की यांचा मास नंबर कसा आहे? वेगळा. ऍटॉमिक नंबर कसा आहे? सेम. अणुअंक सारखा आहे, पण अणुवस्तुमान हे कसं आहे? वेगळं आहे. मग मला सांगा, याला म्हणतात, हा जो कंपाऊंड आहे याला म्हणतात प्रोटियम. प्रोटियम. कळलं? हा जो आहे याला म्हणतात ड्यूटेरियम. ड्यूटेरियम. आणि हा जो आहे तिसरा याला म्हणतात ट्रिटियम. ट्रिटियम. कळलं? असे हे 3 काय आहेत? आयसोटोप आहेत. आणि या ड्यूटेरियमलाच हेवी हायड्रोजन म्हटलं जातं.
हेवी हायड्रोजन म्हटल्या जातं. कोणाला? ड्यूटेरियमला. ट्रिटियमला म्हणत नाहीत आणि प्रोटियमला सुद्धा म्हणत नाहीत. अजून दुसरा एक प्रश्न, असाच एक प्रश्न यावेळेस सुद्धा 2024च्या एक्झामला सुद्धा आलेला आहे. पहा, याच्यामध्ये जर का तुम्हाला कोणी विचारलं की नंबर ऑफ न्यूट्रॉन काढा प्रोटियम मध्ये, प्रोटियमला पी न डिनोट करतात, ड्यूटेरियमला डी न आणि ट्रिटियमला टी न. आता कोणी म्हटलं की प्रोटियम मध्ये तुम्ही काय काढून टाका, नंबर ऑफ न्यूट्रॉन किती आहेत ते काढून टाका. न्यूट्रॉन किती आहेत काढा. तर काय करायचं, न्यूट्रॉन काढण्याचा फॉर्म्युला आहे ए मायनस झेड. याला ए म्हणतात, लक्षात द्या रे विद्यार्थी मित्रांनो. हा ए आहे आणि झेड हा आहे. कळालं सर्वांना? वर जो लिहिलेला असतो तो ए असतो म्हणजे ॲटॉमिक मास, आणि झेड म्हणजे काय, ॲटॉमिक नंबर. जेव्हा आपण ॲटॉमिक मास मधून ॲटॉमिक नंबर वजा करू तेव्हा आपल्याला काय मिळतील, नंबर ऑफ न्यूट्रॉन. बोला, आपण कोणाची गोष्ट करता होता, प्रोटियम मध्ये. प्रोटियमला पी ने डिनोट केलं मी. प्रोटियमचा ॲटॉमिक मास किती होता, 1. ॲटॉमिक नंबर किती होता, 1. म्हणजे यात नंबर ऑफ न्यूट्रॉन किती आहेत, 0 आहेत. आता ड्यूटेरियमची गोष्ट बोला, ड्यूटेरियम मध्ये ॲटॉमिक मास 2, ॲटॉमिक नंबर 1, दोघातून 1 गेला 1, म्हणजे यात नंबर ऑफ न्यूट्रॉन किती आहेत, 1. ट्रिटियम मध्ये 3 वजा 1 उरले किती, 2. कळालं? सर्वात जास्त न्यूट्रॉन कोणामध्ये आहेत, ट्रिटियम मध्ये, त्याच्यापेक्षा कमी ड्यूटेरियम मध्ये. आणि प्रोटियम हा असा हायड्रोजनचा आयसोटोप आहे ज्याच्यामध्ये न्यूट्रॉन नाहीये. लक्षात ठेव जा, हायड्रोजनचा कोणता आयसोटोप, प्रोटियम. हा न्यूट्रॉन याच्यात नाहीये, विदाउट न्यूट्रॉन, न्यूट्रॉन लेस असतो. हा एकटाच आहे पूर्ण पिरियोडिक टेबल मध्ये त्याच्यामध्ये एकही न्यूट्रॉन नाही. बाकी सर्व जे काही एलिमेंट्स असतील 118 त्यांच्या सगळ्यांजवळ काय आहेत, न्यूट्रॉन्स आहेत. हा प्रोटियम एक मात्र असा आहे ज्याच्याजवळ काय नाही आहे, न्यूट्रॉन नाही. पहा, आपण प्रश्न पाहू. पहिले प्रश्न काय विचारला होता आपल्याला, की कोणता आयसोटोपला हेवी हायड्रोजन म्हटलं जातं. फक्त कोणाला म्हणतात, ड्यूटेरियमला. कोणाला म्हणतात, ड्यूटेरियमला. म्हणजे पर्याय क्रमांक फक्त 2, ओनली बी. हेच आपलं करेक्ट उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा. आधुनिक आवर्त सारणीमध्ये डावीकडून उजवीकडे जाताना दुसऱ्या आवर्तात लिथियम पासून फ्लोरीन पर्यंत मूलद्रव्यांची अणुत्रिज्येबद्दल विचारलं. म्हणजेच काय, मी समोर डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. पहा, पहिले मी एलिमेंट लिहू का, कुठून म्हटलं त्यांनी, डावीकडून उजवीकडे. कुणापासून, लिथियम पासून तर फ्लोरीन पर्यंत. पहिले आपण काय करू, हे लिथियम पासून फ्लोरीन पर्यंत एलिमेंट्स लिहिण्याचा प्रयत्न करू. पहा, लिथियम अणुक्रमांक 3. लिथियम नंतर कोण येतो, बेरिलियम. बेरिलियमचा किती, 4. ठीक आहे, जागा सोडायची कारण की इथे एलिमेंट्स नाही आहेत. नंतर समोर येतो बोरॉन. बोरॉनचा किती आहे, 5. बोरॉन नंतर येतो कार्बन. कार्बनचा 6. नंतर नायट्रोजन. नायट्रोजनचं किती, 7. नंतर ऑक्सिजन. ऑक्सिजनचा किती, 8. आणि त्यानंतर फ्लोरीनचा किती, 9. कळालं? हे सगळ्यांचे काय लिहिले मी, ॲटॉमिक नंबर लिहिले. कुणाकुणाचे ॲटॉमिक नंबर लिहिले, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि फ्लोरीन. लिथियमचा किती आहे, 3. बेरिलियमचा 4. बोरॉनचा ॲटॉमिक नंबर 5. कार्बनचा 6. नायट्रोजनचा 7. ऑक्सिजनचा 8 आणि फ्लोरीनचा 9. अजून महत्वाची गोष्ट सांगतो, फ्लोरीन जो आहे पूर्ण मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये सर्वात जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट आहे. इलेक्ट्रोनेगेटिव्ह लक्षात ठेव जा. पूर्ण एंटायर पिरियोडिक टेबल मधला सर्वात जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट कोणता, तर म्हणायचं फ्लोरीन. कोणता आहे, फ्लोरीन. आपण आपल्या प्रश्नाकडे अजून गेलेलो नाहीये. पहा, तर आता त्यांनी आपल्याला कशाबद्दल विचारलं, अणुत्रिज्येबद्दल. कशाबद्दल विचारलं, अणुत्रिज्या. तर मी याच्यावरूनच तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतो, काही ट्रिक सांगतो, लक्षात ठेव जा. असा एरो काढलाय मी इकडून इकडे, म्हणजे फ्रॉम लेफ्ट टू राईट. काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेव जा. अणुत्रिज्या, त्रिज्या, ठीक आहे, किंवा ॲटॉमिक साईज, ॲटॉमिक रेडियस, ही इकडून तिकडे जाताना म्हणजे लेफ्ट साइड कडून राईट साइड कडे जाताना काय होते, कमी कमी होत जाते. असा साईन दिसला खाली तर समजायचं कमी होत जाते. काय होत जाते, कमी.
आणि मग आता मला सांगा असं झालं तर मग काय होईल, वाढत जाईल. ठीक आहे, वाढते. राईट कडून लेफ्ट कडे अणुत्रिज्या काय होते, वाढते. तर लेफ्ट कडून राईट कडे जाताना काय होते, कमी होते. महत्वाचं आहे, लक्षात ठेवजा. अजून तुम्हाला दुसऱ्या गोष्टी सांगतो पहा. जर आपण ग्रुपमध्ये खाली गेलो, जसे जसे आपण ग्रुपमध्ये खाली जातो अणुत्रिज्या काय होते, वाढते. असं लिहिण्याऐवजी डायरेक्ट लिहून दाखवतो तुम्हाला. अणुत्रिज्या काय होते, वाढते. अणुत्रिज्या वाढते. मग खालून वर जाताना काय होईल, अणुत्रिज्या काय होईल, कमी होते. कळालं. अजून दुसरी गोष्ट, लेफ्ट कडून राईट कडे जाताना इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी काय होते, कमी होते. इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी कमी होते. मग लेफ्ट कडून राईट कडे जाताना इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय होईल, मग वाढत जाईल. हे काही लिहून ठेवा, महत्वाचं लिहून देत आहे तुम्हाला. अजून महत्वाची गोष्ट, खाली जाताना, ग्रुपमध्ये खाली जाताना काय होते, मेटॅलिक कॅरेक्टर वाढते. मेटॅलिक कॅरेक्टर काय होते, वाढते, इन्क्रीज होत जाते. कुठे, ग्रुपमध्ये खाली जाताना. मग इकडे जाताना काय होईल, कुठून, लेफ्ट कडून राईट कडे जाताना मेटॅलिक कॅरेक्टर काय होत जाते, कमी होते. मेटॅलिक कॅरेक्टर कमी होते. इथे मेटॅलिक कॅरेक्टर काय व्हायला, वाढायला. तर तिकडे जाताना काय होईल, कमी होईल. मग आता मला सांगा, मेटॅलिक कॅरेक्टर इथं वाढत आहे, तर मग नॉन मेटॅलिक कॅरेक्टर वाढेल का, नाही. नॉन मेटॅलिक कॅरेक्टर काय होते, कमी होते ना. कुठे, खाली जाताना. ठीक आहे, जसे जसे तुम्ही ग्रुपमध्ये खाली जासाल, जसं एखादा ग्रुप लिहितो मी, लिथियम, त्याखाली सोडियम, त्याखाली पोटॅशियम, मी खाली खाली चाललोय, तर काय होईल, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर कमी होत जाईल, मेटॅलिक कॅरेक्टर वाढत जाईल, अणुत्रिज्या वाढत जाईल. म्हणजे लिथियम पेक्षा हा जो पोटॅशियम आहे याचा साईज काय, अणुत्रिज्या कशी यायची, जास्त आहे. कळलं. पोटॅशियमचं मेटॅलिक कॅरेक्टर लिथियम पेक्षा कसं आहे, जास्त आहे. पण या पोटॅशियमचं नॉन मेटॅलिक कॅरेक्टर या लिथियम पेक्षा कसं आहे, कमी आहे. मेटॅलिक कॅरेक्टर जास्त आहे, पण नॉन मेटॅलिक कॅरेक्टर कसं असेल, कमी असेल. कळलं. आणि जरा त्रिज्येबद्दल विचारलं, साईज बद्दल विचारलं, तर म्हणायचं पोटॅशियमची साईज जास्त आहे, कोणापेक्षा, लिथियम पेक्षा. म्हणजे जसे तुम्ही ग्रुपमध्ये खाली खाली जासाल, साईज वाढत जाईल. साईज वाढेल, मेटॅलिक कॅरेक्टर वाढेल. कळालं सर्वांना. आणि तुम्ही लेफ्ट कडून राईट कडे जा, काय काय कमी होते पहा. एक, अणुत्रिज्या कमी होत जाते. दुसरं, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी कमी होत जाते. अजून मेटॅलिक कॅरेक्टर कमी होत जाते. वाढते काय काय, मग इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वाढते. अजून अजून मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर वाढते. ह्या सर्व गोष्टी महत्वाच्या होत्या. हे सर्व महत्वाचं आहे. अंडरलाईन करा. अंडरलाईन म्हणण्याच्या ऐवजी काय, स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि वहीमध्ये पूर्ण प्रॉपरली लिहून ठेवा. प्रश्नाचं उत्तर पहा. काय म्हणसाल सांगा. डावीकडून उजवीकडे चालले तुम्ही, लिथियम पासून फ्लोरीन पर्यंत, अणुत्रिज्या काय होते बोला. काय लिहिलं मी, लेफ्ट कडून राईट कडे जाताना अणुत्रिज्या कमी होते. कमी होते म्हणजे कमी होत जाते. पर्याय क्रमांक ब, फक्त ब बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 हे आपलं करेक्ट उत्तर आहे. कळालं सर्वांना. काही अडचण असेल याच्यात तर मला कमेंटमध्ये कळवा. पुढचा प्रश्न पहा. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे शेत जमिनीत
जमिनीतील वाढलेल्या आम्लाचे उदासीनीकरण करण्यासाठी कोणते रसायन वापरतात? प्रश्न चांगला आहे. प्रश्न काय की जमीन आहे, आपली शेत जमीन आहे, त्याच्यामध्ये आपण पीक घेतो. तर जमिनीमध्ये जर का ऍसिडिक प्रमाण वाढलं, ऍसिडचं प्रमाण काय झालं, वाढलं, मग पीक व्यवस्थित येणार का? नाही येणार. मग अशा वेळेस शेतीमध्ये काय टाकतात? म्हणजे ते उदासीनीकरण करावं लागेल ना आपल्याला. उदासीनीकरण म्हणजे काय? न्यूट्रलायझेशन करावं लागेल. त्या जमिनीची जी आहे आम्लपणा जो आहे जमिनीचा तो वाढलेला आहे, मग त्याला आपल्याला न्यूट्रल करावं लागेल. मग त्यासाठी काय टाकावं लागेल? त्याच्यात बेस टाकावं लागेल. काय टाकावं लागेल? बेस. तर आपण पाहूया या 4 पर्यायापैकी कोणता बेस आहे. पहा, सगळ्यात पहिले पोटॅश. पोटॅश म्हणजे सरळ सरळ KOH होतं. ठीक आहे, हा एक स्ट्रॉंग बेस आहे. चुन्याची निवळी, नंतर मिल्क ऑफ मॅग्नेशियम, आणि नंतर आहे अमोनियम हायड्रॉक्साईड. ठीक आहे, पहा मी सगळ्यांबद्दल तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देतो. पहा, सगळ्यात पहिले पोटॅश. पोटॅश जो आहे रे त्याला KOH म्हणतात, पोटॅशियम हायड्रॉक्साईड. नंतर मिल्क ऑफ काय होतं? मॅग्नेशिया. बरोबर आहे. मिल्क ऑफ मॅग्नेशियाचा जो फॉर्म्युला आहे तो आहे MgOH/2, आणि हा अँटासिड म्हणून वापरला जातो. अँटासिड. अँटासिड म्हणजे समजतं तुम्हाला? अँटासिड म्हणजे ऍसिडिटी कमी करणारा. ऍसिडिटी कमी करतो. हे जमिनीची ऍसिडिटी कमी नाही करत, आपल्याला जी ऍसिडिटी होते ती कमी करते. कोण? मिल्क ऑफ मॅग्नेशिया. अजून कोण होता? चुन्याची निवळी होतं, आणि अमोनियम हायड्रॉक्साईड. पहा, अमोनियम हायड्रॉक्साईड. अमोनियम हायड्रॉक्साईड. अमोनियम हायड्रॉक्साईड म्हणजे विद्यार्थी मित्रांनो NH4OH. हा NH4OH हा एक काय आहे? वीक बेस आहे, आणि हा फर्टिलायझर म्हणून वापरला जातो. फर्टिलायझर. ठीक आहे. आणि दुसरं आता पर्याय क्रमांक कोणता उरला? चुन्याची निवळी. चुन्याची निवळी म्हणजे कॅल्शियम हायड्रॉक्साईड. ठीक आहे, कॅल्शियम हायड्रॉक्साईड किंवा कॅल्शियम कार्बोनेट, आणि हेच मातीमध्ये टाकल्या जातं. जर मातीची काय वाढलेली असेल? आम्लपणा, आम्लाचे उदासीनीकरण करायचं असेल आपल्याला खतांचे, तर आपल्याला काय टाकावं लागेल? चुन्याची निवळी. म्हणजे पर्याय क्रमांक फक्त बी, पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे. कळलं सर्वांना? म्हणून वेगवेगळे केमिकल्सचे फॉर्म्युले सुद्धा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. पोटॅश म्हणजे KOH, मिल्क ऑफ मॅग्नेशिया म्हणजे MgOH/2, अमोनियम हायड्रॉक्साईड म्हणजे NH4OH, जो काय आहे? वीक बेस आहे. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, परत तुम्हाला सांगत आहे, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि तुम्हाला काही अडचणी असतील तर त्या कमेंटमध्ये सुचवा. पुढे पहा, पुढचा प्रश्न आहे कार्बन डायऑक्साईडचा उपयोग कशात करतात? सोपा प्रश्न आहे, सर्वात सोपा प्रश्न हाच आहे. कशामध्ये करतात? फायर एक्सटिंग्युशर म्हणजेच काय? अग्निशामक याच्यामध्ये करतात. बरोबर आहे. मग तुम्ही म्हणसाल सर हे मग बाकीचं मॅन्युफॅक्चरिंग ऑफ फर्टिलायझर याच्यामध्ये अमोनियम हायड्रॉक्साईड वापरतात, नायट्रिक ऍसिड वापरतात. ब्लिचिंग वूल, ब्लिचिंग वूल मध्ये आणि डिसइन्फेक्टंट म्हणून कोण वापरतात? ब्लिचिंग ऑफ वूल आणि डिसइन्फेक्टंट म्हणून कोण वापरतात? कॅल्शियम ऑक्झी क्लोराइड. तुम्ही म्हणसाल सरांनी काय लिहिलं हे? कॅल्शियम ऑक्झी क्लोराइड. कॅल्शियम ऑक्झी क्लोराइड म्हणजे CaOCl2. तर हे काय आहे? CaOCl2 म्हणजे ब्लिचिंग पावडर होते विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेव जा. काय? ब्लिचिंग पावडर. तुम्ही पाहिलं असेल आपल्या गावाकडचे जे विहिरी असतात त्या विहिरीमध्ये पांढऱ्या कलरचं पावडर टाकतात नेहमी. ते काय असतं? ब्लिचिंग पावडर. आणि त्या ब्लिचिंग पावडर मध्ये क्लोरीन गॅस असतो. हा क्लोरीन गॅस बाहेर निघतो आणि पाण्यामध्ये जे काही विषाणू असतील, जीवाणू असतील त्यांना मारण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे पाण्याला साफ करतो. कळलं? डिसइन्फेक्टंट त्यालाच म्हणतात. कळालं सर्वांना? तर या प्रश्नाचं जे उत्तर होतं ते काय होतं? फायर एक्सटिंग्युशर. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे धातू विद्युत सुवाहक असतात कारण? म्हणजे काय? मेटल्स जे आहेत हे गुड कंडक्टर असतात. कोणाचे? इलेक्ट्रिसिटीचे. कारण काय? पर्याय वाचूया. पहा, त्यांची घनता जास्त असते. घनतेचा आणि गुड कंडक्टरचा काही घेणं नाही. ठीक आहे, हे बरोबर आहे की बा मेटलची घनता जास्त असते, 100% बरोबर आहे. पण
गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे, याचं कारण ते नाही आहे. कळलं. नंतर त्यांचा पृष्ठभाग चकचकीत असतो. येस, मेटल हे चकचकीत असतात. त्यांचं जे काय म्हणतात, दे हॅव लस्टर. मेटलला काय असते, चमक असते. बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. पण या प्रश्नाचं उत्तर नाही ना हे, म्हणजे हे पण चुकलं. त्यांच्यात मुक्त इलेक्ट्रॉनची संख्या मोठी असते. इट इज द करेक्ट आन्सर. कळलं. त्यांच्यात काय असते, मुख्य काय, मुक्त इलेक्ट्रॉन्स असतात, म्हणजे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्यात, लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स. आणि फ्री इलेक्ट्रॉन्स असेल तरच काय होते, हा, ते चांगला कंडक्टर असतो. कशाचा, इलेक्ट्रिसिटीचा. इलेक्ट्रिसिटी फ्लो करण्यासाठी कशाची गरज पडते, फ्री इलेक्ट्रॉन्सची. बाकी त्याची घनता जास्त असो, ब्राईट सरफेस असो, आपल्याला त्याच्याशी घेणे देणं नाही. हे बरोबर होते, ते प्रॉपर्टीज बरोबर लिहिल्या त्यांनी. पण या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 3 आहे. मी तुम्हाला काही कॅरेक्टर सांगतो विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा. कोणाचे, मेटलचे. मेटल बद्दल माहिती देतो, पहा. नंबर 1, मेटल हे सॉलिड लिक्विड फॉर्म मध्ये भेटतात. गॅसियस फॉर्म मध्ये कोणताही सॉलिड नसतो. हे एक अतिशय महत्वाची गोष्ट होती. काय, सॉलिड फॉर्म मध्ये असतात मेटल, आणि LiQUID लिक्विड फॉर्म मध्ये सुद्धा असतात. पण गॅस फॉर्म मध्ये कोणताही मेटल नसतो. सॉलिड फॉर्म मध्ये असतात, लिक्विड फॉर्म मध्ये. सॉलिड मध्ये जास्तीत जास्त सर्व सॉलिडच आहेत. लिक्विड फॉर्म मध्ये असणारा मेटल कोणता, Hg, म्हणजेच पारा, मर्क्युरी. ठीक आहे, Hg. याला हायड्रा गॅरम म्हणतात. काय म्हणतात, हायड्रा गॅरम. हायड्रा गॅरम हे लॅटिन नेम आहे, म्हणून याचं नाव, याचं सिम्बॉल जे आहे काय पडलं, Hg. ओरिजिनल याचं नाव काय, मर्क्युरी. बरोबर आहे, पारा, मर्क्युरी. नाव तर मर्क्युरी आहे, पण सिम्बॉल काय आहे, Hg. काऊन, कारण त्याचं लॅटिन नाम काय आहे, हायड्रा गॅरम. लिक्विड फॉर्म मध्ये आढळणारा तो फक्त एकटा आहे. त्यानंतर नंबर 2, मेटल्स हे जनरली हार्ड राहतात. कसे राहतात, हार्ड. पण त्याला एक्सेप्शन सुद्धा आहे. एक्सेप्शन आहे. एक्सेप्शन म्हणजे की नाही दाखवणारे कोण कोण आहेत, 2च आहेत फक्त. एक आहे तुमचं सोडियम आणि दुसरा आहे पोटॅशियम. हे 2 असे मेटल आहेत जे हार्ड नाहीत, सॉफ्ट आहेत. त्यानंतर नंबर 3, हे गुड कंडक्टर असतात, हीट आणि इलेक्ट्रिसिटीचे. गुड कंडक्टर ऑफ हीट अँड काय, इलेक्ट्रिसिटी. कळालं. त्यानंतर नंबर 4, यांच्याजवळ हे कसे असतात, डक्टाईल असतात. डक्टाईल, बरोबर, आणि मॅलिएबल. आता कोणी म्हणसाल डक्टाईल आणि मॅलिएबल म्हणजे काय, त्यांच्यापासून आपण तारा सुद्धा निर्माण करू शकतो. तार समजतात, छोटे छोटे तार काढू शकतो, आणि शीट सुद्धा निर्माण करू शकतो, पत्रा. त्या प्रॉपर्टीला म्हणतात डक्टाईल आणि मॅलिएबल. अजून महत्वाची प्रॉपर्टी नंबर 5, यांचा मेल्टिंग पॉइंट MP आणि BP, मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट हा जास्त असतो. कसा असतो, जास्त. ठीक आहे. नंबर 6, यांची डेन्सिटी सुद्धा कशी असते, जास्त असते. दे हॅव हाय डेन्सिटी. डेन्सिटी कशी असते, जास्त असते, हाय असते. अजून नंबर 7, हा अतिशय महत्वाचा पॉइंट मी तुम्हाला सांगत आहे, पहा. यांच्याजवळ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, कुणाजवळ, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन कुणाजवळ, मेटल जवळ. मेटल जवळ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 1 किंवा 2 किंवा 3 असतात. हे सर्वात महत्वाचं होतं विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेव जा. कळालं का. मेटल जवळ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे शेवटच्या शेल मध्ये असणारे इलेक्ट्रॉन किती असतात, 1 किंवा 2 किंवा 3, 4 नसतात. 4 जर का व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असेल तर तो मेटल नसतो, नॉन मेटल असतो. कळालं सर्वांना, काही अडचण. मेटल मध्ये क्षमता असते की लोकांना इलेक्ट्रॉन तो देतो. लोकांना इलेक्ट्रॉन देतो म्हणून त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येतो, म्हणून त्याला आपण कॅटायन म्हणतो. कळालं. मेटल हे जनरली कॅटायन बनवतात. मेटलचे जे ऑक्साईड असतात ते बेसिक असतात. ह्या सर्व महत्वाच्या गोष्टी आहेत, लिहून ठेवा. कळालं. चला पुढे जाऊया. प्रश्नाचं उत्तर मिळालं तुम्हाला. चला पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, कॉपरच्या जर्मन सिल्वर धातू मिश्रणात कोण असते. म्हणजेच कॉपरचा एक अलॉय आहे ज्याचं नाव आहे जर्मन सिल्वर. त्याच्यामध्ये काय असते तर बघा, इथं नाही का विद्यार्थी तुम्ही नाही का जरासं हे होऊन जातं, कन्फ्युज होऊन जातं. सिल्वर दिसला की आपल्याला वाटते एजी. हे दोन्ही पर्याय नाही आहेत विद्यार्थी मित्रांनो.
कळलं? हा, कॉपर तर असणारच आहे, त्यांनी सरळ सांगितलं ना कॉपर चाला, म्हणजे कॉपर आहे, कॉपर आहे. तर याचं जे करेक्ट उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2 कॉपर, झिंक आणि निकेल. ॲल्युमिनियम सुद्धा नसतो त्याच्यात. कळालं? खूप अजून महत्वाचे आहेत काही. काय आहे? ब्रास. बोला, ब्रास एक अलॉय आहे. अजून ब्रॉन्झ, बरोबर आहे की नाही? अजून स्टेनलेस स्टील आहेत की नाही? हे सर्व काय आहेत? अलॉय आहेत. यांच्याबद्दल माहिती पाहिजे. ब्रास, बोला, ब्रास कशाने बनतो? कॉपर अँड झिंक. आणि ब्रॉन्झ कॉपर आणि टीन का, SN. स्टेनलेस स्टील कशाने बनतो? स्टेनलेस स्टील बनतो आयरन, क्रोमियम, निकेल आणि कार्बन या चौघांच्या मिश्रणाने बनतो. हा, कोणी विचारलं अलॉय कशाला म्हणतात? हा एक महत्वाचा गोष्ट आहे. अलॉय काय आहे? अलॉय एक होमोजिनस मिक्सचर आहे. काय आहे? होमोजिनस मिक्सचर. आणि जर आपल्याला एखाद्या वस्तूला कोरोजन पासून वाचवायचं असेल, शरणापासून वाचवायचं असेल, तर आपण अलॉइंग करू शकतो. अलॉइंग केल्याने एखाद्या वस्तूला जंग लागणार असेल तर तो जंग लागत नाही. अलॉय काय आहे? होमोजिनस मिक्सचर. अलॉय कशाने बनवतात? मेटलला मेटल सोबत कंबाईन करून किंवा मेटलला नॉन मेटल सोबत कंबाईन करून काय बनवू शकतो आपण? मेटॅलॉइड म्हणताय मी. अलॉय बनवू शकतो. कोणाकोणाला कंबाईन करून? मेटलला मेटल सोबत कंबाईन करून, मेटलला नॉन मेटल सोबत कंबाईन करून सुद्धा आपण अलॉय बनवू शकतो. इथं पहा, Fe काय आहे? मेटल. क्रोमियम काय आहे? मेटल. निकेल काय आहे? मेटल. पण कार्बन काय आहे? नॉन मेटल. म्हणजे मेटल सोबत कोण आला? नॉन मेटल सुद्धा आला. इथे पहा, मेटल 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 मेटल. कळालं? म्हणजे आपण मेटल मेटल सुद्धा कंबाईन करून अलॉय बनवू शकतो, मेटल नॉन मेटल कंबाईन करून सुद्धा अलॉय बनवू शकतो. या प्रश्नाचं जे करेक्ट उत्तर होतं ते होतं पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे. त्यापूर्वी परत सांगतोय, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आणि तुम्हाला काही अडचणी असतील तर त्या माझ्या कमेंटमध्ये सुचवा. पुढचा प्रश्न, योग्य जोड्या जुळवा. धुण्याचा सोडा. धुण्याचा सोडा म्हणजे काय? वॉशिंग सोडा. वॉशिंग सोडा म्हणजे सोडियम कार्बोनेट. सोडियम कार्बोनेटला धुण्याचा सोडा म्हणतात. चुनखडी. बरं, तुरटी. तुरटी म्हणजे काय? पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट. पर्याय क्रमांक 2. खाण्याचा सोडा सोडियम बायकार्बोनेट. कळालं? आणि चुनखडी म्हणजे काय असेल? कॅल्शियम कार्बोनेट. सगळ्यांचे फॉर्म्युले लिहून देतो तुम्हाला, पहा काय काय होतं. सोडियम बायकार्बोनेट NaHCO3 म्हणजे हा झाला तुमचा काय? खाण्याचा सोडा. कळालं? हा, Na2CO3 म्हणजे धुण्याचा सोडा. ठीक आहे. अजून तुरटी. तुरटीचा फॉर्म्युला सांगतो तुम्हाला. K2SO4 डॉट Al2SO4/3 डॉट 24H2O. इट इज द फॉर्म्युला ऑफ तुरटी. ॲलम म्हणतो आपण याला, ॲलम. अजून कोण होतं? चुनखडी. चुनखडीचं नाव होतं कॅल्शियम कार्बोनेट. चुनखडी CaCO3 याला आपण म्हणतो चुनखडी. ठीक आहे. तर सर्वांचे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात असले पाहिजे. तुरटीचा फॉर्म्युला पहा एक वेळेस. चुनखडी म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट. हे आहेत वेगवेगळ्या कंपाऊंडचे फॉर्म्युले. कळलं? चला पुढे चला. तर आजचं हे सेशन विद्यार्थी मित्रांनो मी इथे संपवतो. माझं हे सेशन जर तुम्हाला आवडलं असेल तर या सेशनला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही जर का या चॅनलवर नवीन असाल तर त्या बेल आयकॉनला प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला मी जे नवीन व्हिडिओ टाकतो ते तुम्हाला लवकरच मिळतील. धन्यवाद.